अरे शिवनेरी किल्ला, हे अरे शिवनेरी किल्ला पावन झाला, अरे शुभ दिनाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्माला, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्माले. सोलापूर जिल्हा सांगोल तालुका, सोलापूर जिल्हा सांगोल तालुका, कंटच मदागा दादा भाऊ आले, दादा भाऊ, दादा भाऊ आले, दादा भाऊ. मला सांगा मंडळी, प्रत्येक गावात प्रत्येक देवाचं मंदिर असतंय, प्रत्येक देवाचं मंदिर असतंय, पण लोक हनुमंतरायाच्या दर्शनाला जातात जास्तीत जास्त. का? आपल्या मगची साडेसाठी पिढा दूर व्हावी म्हणून हनुमंतीला दर्शन करतात. नव्हे नव्हे तर हनुमंताच्या मूर्तीला दह्या दुधाचा अभिषेक घालतात. बरोबर का नाही? हा, लोक हनुमंताच्या मूर्तीला दह्या दुधाचा अभिषेक घालतात. आणि ती खरकट हात झालेला नारळ फोडायचा दगड असतो, त्या दगडाला पुसत असत. एक दिवस त्या दगडाला राग आला, तो दगड काय म्हणला हनुमंताला, अरे हनुमंता, तुझ्या दरबारात सुद्धा तुझा भाऊ का रे? लोक तुला दह्या दुधाला आंघोळ घालतात आणि ती खरकट हात मला पुसतात, काय वानगड म्हणले? असं चालतं का? देवानं सांगितलं, अरे बाबा, तू माझ्या दरबारात आहे म्हणून तुला दह्या दुधाचं खरकट हात तर पुसतात. जर समजा चुकून बांधाच्या पलीकडे पडला असता, कुठं बांधाच्या पलीकडे पडला असता, कशानं पुसून टाकला असता? कशानं पुसून टाकला असता? नाही नाही, जय श्रीराम. माझ्या बाच्या वयाचा मी काय बोलत नाही जास्त आता. आपल्या तालुक्यात बोलवलंय. अरे पाया झाला रे नारू, ती लिहायला लागली दुर्पत नवी. अरे पाया झाला रे नारू, तेथे बांधला रे कापरो, अरे तेथे बिब्याचे का आणि आधमाची रे तो आदम. कसं असतंय, बारीक का होईना बुरुंगात पडलं तर पेरणी करता येईल. वाळ्यात पेरून चालेल का? वाळ्यात पेरले पिटाळून जाईल महाराज. पेरायचं असेल तर बारीक का होईना ठ्याम पडलं पाहिजे. लय मोठं राहू द्या पण उगू बारकं बारकं तर ठ्याम. महाराज काय म्हणतात, अरे रुसला घरचा रे गुलाम, धनी करतो रे त्याला सलाम, अरे तेथे साखराचे का आणि आधमाची रे तो आदम. म्हणून ऐका दादानो भारुड, ऐका दादानो, 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 ऐका दादानो भारुड, ऐका दादानो. अरे देवाऱ्यावर विंचू आला, देव पुजारे नावडे त्याला. देवाऱ्यावर जर विंचू आला तर त्याला हातान सारून चालेल का? चप्पल घ्यायचं म्हणलं तर देवावर बसलाय. बरोबर आहे की नाही? पण महाराज काय म्हणतात, अरे वाघ निघाला तर बंदूक घेता येईल, साप निघाला तर काठी घेता येईल, पण असलं जर बिच्छू, कसलं असलं जर बिच्छू कुठं बी असू दे, पायताना म्हणायचं लांबन, नाही ती गुदगुल्या करता लय वाईट काम असतंय त्याचं. मी म्हणत नाही. अरे देवाऱ्यावर विंचू आला, तेव्हा पुजारे नावडे
पैंजाराचे काम आणि आधमाची रे त्वादम. अरे चार युगा माझी परम कलियुगा हे रे उत्तम करावे हरिभजन मुखे नामस्मरणाचा वेकीज राजानो. सध्याचं चालू असणारं कलियुग आहे. मगाशीच महाराजांनी सांगितलं कलियुगामध्ये कला असेल तर छला म्हणते ती, जर कला नसेल तर बिननाराळाचा हला म्हणते ती. ही कावळा लय हुशार आहे बरं का, साधा नव्ह. असा टकून बसणार, असा मासावर आला की लगेच दणखा देणार. लय हुशार आहे ही तसा. एक दिवशी यमराजा ह्याच्या घरी आला ह्याला नेण्यासाठी. शिंगाडे तुझा खेळ संपलाय म्हणले, चल आता. काय म्हणलं यमराशाला, हात जोडले यमराशाला. देवा 2 मिनिटं माझ्या दारात बसा म्हणला. घरात गेला, सुंदर असा पाण्याचा तांब्या भरून आणून दिला. यमराजा पाणी पितोय तोवर घरात जाऊन स्पेशल असा चहा बनवला आणि त्या चहामध्ये औषध टाकून आणलं महाराज. आणि ते औषध टाकलेला चहा यमराजाला दिला. औषधाच्या चहामुळं चहा प्यायल्यानंतर यमराजा ह्याच्या दारातच झोपला की राजा औषधाची नशे आल्यावर. यमराजाची एवढी मोठी फाईल, वरच्या कडला ह्या गाड्याचा नंबर. ती फाईल बघितली गाड्यानं, वरच्या कडेचा नंबर काढला, खालच्या तळाला घातला महाराज. 1 तासानं यमराजा जागा झाला आणि काय म्हणला, वा 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 शिंगाडे महाराज तुम्ही माझी लई सेवा केली म्हणले पृथ्वीवर. असं यमराजा म्हणलं कोण सेवा करत नाही, पण तुम्ही लई सेवा केली, तुमच्यासाठी मला काहीतरी करावं लागल. काय करता? रोज म्हणले वर्ण नंबर लावतो तू, आज काय वर्ण नंबर लावत नाही, असं खालना नंबर लावतो म्हणले. लय शिंगाडे, काय शिंगाडे, नाद केला तर बरगड्यातनं धोरू काढून टाकेन. सुट्टी नसते आपल्याकडे. फुटू द्या. अरे द्वारे असावे तुळशी वृंदावन कराव्या तिता चेहरे पूजन. अरे मुके नामस्मरण असावे की जिराजान. अरे तुळशी माळ घालावी गळा, गोपी चंदन लावा टिळा. प्रत्येक जण सांगतात माळा घाला, गंध लावा, वारीला जावा, पण सोपं आहे का तेवढं? माळ ही तुळशीच्या लाकडाची आहे, तुळशी पवित्र आहे. अशा तुळशीच्या लाकडाची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली तर आपला सुद्धा देह तुळशीसारखा पवित्र होईल. म्हणून प्रत्येक जण सांगतात माळ घाला, गंध लावा, पण अशा तुळशीचा सुद्धा लग्न दिपवाळी झाल्यानंतर लागतं. मग ती पवित्र कशी, ती पतिव्रता कशी? कळलं तर भारुड आहे, नाहीतर जीवाला भिरुड आहे महाराज. लय अवघड खेळ आहे, ती काय साधा खेळ आहे का? म्हणून चोर माई बाप, अरे बाब्या, अरे बाजा रे, कशाला मी शिकवाले करतो. टोपी बनाए खादे में पैंजने वाले रे हजार. टोपी बिचारी क्या करेगा, पेट में काला रे बाजार. पांढरी शुभ्र टोप्या घालणारे हजारो नाही ते. जर पोटात काही काळ असेल पांढरी टोपी घालू नका, पण फक्त साप पाहिजे अंतकरण आपलं. काळ्या घालू द्या. हा काळ्या
टोप्या घालणार गाडीला यायचं एकमेकाला टोप्या घालणार मगाशी सांगितलंय मावळा भरपूर आहे पण कावळा नको हा अरे तुलसी का काष्ट माला बनाए बीच में डाला सूत अरे जपने वाला कपूत माला विचारी क्या करेगा अरे एका जनार्दनी शरण मी बोलिलो सत्य वचन अरे अनुभवने खुना या पंथी जाऊ नका की जी राजान म्हणून अरे गटुडे 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 सांभाळ गटुड अरे तुझ्या रे भारुडाच बाबा सांभाळ गटुड 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 सांभाळ गटुड तुझ्या रे भारुडाच बाबा सांभाळ गटुड गटुडे 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 गटुडे